अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। कळंब राळेगाव रोडवर भीषण अपघात, मोटारसायकल स्वार जागीच ठार तर 9 जण गंभीर जखमी। कळंब राळेगाव रोडवर उंबरी व धोत्र्याच्या मधोमध असलेल्या नायरा पेट्रोल पंप जवळ 27 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता मोटारसायकल आणि दुचाकीचा अपघात होऊन मोटारसायकल स्वार जागीच ठार होऊन 9 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। नांदेड येथील भंडारी कुटुंबीय घरगुती कार्यक्रमासाठी वणी येथे 4 चाकी वाहन क्रमांक PY01CV 2222-1 जात असताना राळेगाव तालुक्यातील आष्टा येथून मोटारसायकलने कळंबकडे येत असताना संदीप मधुकर मांढरे वय वर्ष 35 राहणार आष्टा तालुका राळेगाव व अंकुश नारनवरे वय वर्ष 40 राहणार आष्टा यांचा मोटारसायकलला 4 चाकीने धडक देत रोडच्या बाजूला उडवले व 4 चाकी वाहनाने पलट्या खाल्ल्याने 4 चाकी वाहनातील नांदेड येथील देवेन भंडारी वय वर्ष 25, आर्यन भंडारी वय वर्ष 10, तनुजा भंडारी वय वर्ष 37, सौरभ भंडारी वय वर्ष 28, जैनिश भंडारी वय वर्ष 7, नमिता भंडारी वय वर्ष 30, देवेश भंडारी वय वर्ष 25, गोविंद गोमसाळे 4 चाकी चालक वय वर्ष 40 राहणार सर्व नांदेड 4 चाकी गाडीने पलट्या खाल्ल्याने 8 जण गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालय कळंब येथे करीत त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। तर मोटारसायकलवरील संदीप मधुकर मांढरे वय वर्ष 35 हा भीषण धडकेत जागीच ठार झाला असून त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला। तर मोटारसायकलवरील अंकुश नारनवरे वय वर्ष 40 राहणार आष्टा तालुका राळेगाव हा गंभीर जखमी असून प्राथमिक उपचार कळंब रुग्णालयात करून यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। अपघातस्थळी कळंब पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेहापर्यंत स्पॉट पंचनामा सुरू होता। घरगुती कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भंडारी कुटुंबियांवर काळाने अकस्मात झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेचा पुढील तपास कळंब पोलीस स्टेशन करत आहे। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण।